नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शेजवान राईस बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी ही तयारी केलेली आहे. हे ओले मटार घेतले, हा कोबी घेतलाय, हा लांब लांब मी कापून घेतलाय, हा फ्लावर घेतलाय आणि स्वच्छ भाज्या धुवून घ्यायच्या. आलं लसूण पेस्ट घेतली, ही शेजवानची चटणी घेतली, एक टोमॅटो कट करून घेतलाय, गाजर 2 कट करून घेतले, ढोबळी मिरची घेतली, 2 कांदे असे स्लाइस करून घ्यायचे आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची. आता कढई चालू करते मी. ह्याच्यामध्ये मी आता जिरे टाकून घेते आणि थोडासा कढीपत्ता टाकते आणि ह्याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेला हा कांदा घालते. तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता. मला तूप आवडतं म्हणून मी तूप वापरते. कांदा लाल होईपर्यंत थोडासा परतू. तर हा बघा, कांदा आपला थोडासा लाल झाला आहे. आता पूर्ण लाल होऊ द्यायचा नाही. त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो घालते. टोमॅटो परतवून घ्यायचा, मग दुसरा भाज्या घालायचा. किंचितसं मीठ टाकते ह्याच्यामध्ये आणि परत एकदा हलवून घेते. मऊ होईपर्यंत हे थोडंसं परतवून घ्यायचं. त्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये घेतलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या. सगळं घालून हे वाफलून घ्यायचे, पाणी वगैरे घालायचं नाही. त्या स्टेजला आपण आता आलं लसूणची पेस्ट घालायची, थोडी जास्त घालायची आणि परत हे मिक्स करून झाकून ठेवायचे. हे आता या भाज्या मऊ होईपर्यंत एक 5 मिनिट तरी हे झाकून ठेवायचे. आपले आता 5 मिनिट झालेले आहेत. भाज्या वाफलेत तरी बघून घेते. आता आपल्या भाज्या वाफलून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हा शेजवानची चटणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे पूर्ण मिक्स करायचं. आता गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. आणि भरपूर कोथिंबीर घालायची ह्याच्यामध्ये. आता हा शिजलेला भात मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि पूर्ण मिक्स करून घेते.